वेलकम स्टुडंट्स. या लेक्चरला आपण शिकणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं. स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं हे शिकण्याच्या पहिले आपण स्टेटमेंट लेटर्स कशाला म्हणतात ते शिकूया. तर जे लेटर्स स्टेटमेंट्स डिनोट करण्यासाठी यूज होतात, जे लेटर्स स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी यूज होतात त्याला स्टेटमेंट लेटर्स असं म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे लॉजिक मध्ये कनेक्टिव्ह असतात. आता लॉजिक मध्ये कनेक्टिव्ह आणि स्टेटमेंट लेटर्स याचं प्रॉपर कॉम्बिनेशन जर घेतलं तर त्याला लॉजिक मध्ये स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणतात. लॉजिक मध्ये स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणतात. बघा काय म्हटलं, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स. स्टेटमेंट लेटर्सचं प्रॉपर कॉम्बिनेशन कुणासोबत? कनेक्टिव्ह सोबत. स्टेटमेंट लेटर्सचं प्रॉपर कॉम्बिनेशन कनेक्टिव्ह सोबत जर घेतलं तर जे काही तयार होतं त्याला आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणायचं. त्या स्टेटमेंट पॅटर्नलाच प्रेपोजिशन असं सुद्धा म्हणतात. स्टेटमेंट पॅटर्नला प्रेपोजिशन असं सुद्धा म्हणतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काही स्टेटमेंट पॅटर्न्स आपण लिहिले. P implies Q, P and Q, negation P or Q are statement patterns. आता या स्टेटमेंट पॅटर्न्स मध्ये जे P आणि Q आहेत, या P आणि Q ला प्राइम कंपोनेंट्स असं म्हणायचं किंवा त्याला स्टेटमेंट लेटर्स असं सुद्धा म्हणतात. आता आपण शिकूया ट्रूथ टेबल कशाला म्हणायचं. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे असतं स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा असतो. आता स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जे प्राइम कंपोनेंट्स असतात त्या प्राइम कंपोनेंट्सच्या ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्सचा यूज करून, प्राइम कंपोनेंट्सच्या ट्रूथ व्हॅल्यूजच्या ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्सचा यूज करून आपण एक टेबल कन्स्ट्रक्ट करतो आणि जो टेबल स्टेटमेंट पॅटर्न्सच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज शो करतो अशा टेबलला ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणतात. परत एकदा बघूया. स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जे प्राइम कंपोनेंट्स असतात त्याचे ज्या ट्रूथ व्हॅल्यूजचे ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स असतात त्याचा विचार करून स्टेटमेंट पॅटर्नच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज शो करणारा टेबल म्हणजेच ट्रूथ टेबल. बघूया वर्ड टू वर्ड डेफिनेशन. अ टेबल विच शोज द पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्नच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज शो करणारा टेबल जो कशापासून ऑब्टेन केला जातो तर जे प्राइम कंपोनेंट्स असतात त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूजचे ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स घेऊन हा टेबल ऑब्टेन केला जातो. त्या टेबलला आपल्याला काय म्हणायचं? ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय आताच आपण बघितलं. स्टेटमेंट पॅटर्न मध्ये प्राइम स्टेटमेंट्स असतात, सिंपल स्टेटमेंट्स असतात, कनेक्टिव्ह असतात, याचं प्रॉपर कॉम्बिनेशन असतं. आपल्याला त्याचा ट्रूथ टेबल तयार करता येतो. पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार केला, दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नचा सुद्धा ट्रूथ टेबल तयार केला आणि त्या दोन्ही ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या आयडेंटिकल आल्यात, त्या इक्वल आल्यात तर आपण त्या दोन स्टेटमेंट पॅटर्नला लॉजिकली इक्विव्हॅलेंट किंवा सिंपली इक्विव्हॅलेंट असं म्हणणार. तर या ठिकाणी आपण बघू two statement pattern are said to be equivalent if their truth values are identical. म्हणजे त्या दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज आयडेंटिकल पाहिजे फॉर ईच कॉम्बिनेशन ऑफ देअर प्राइम कंपोनेंट्स. फॉर ईच कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ देअर कंपोनेंट्स. म्हणजे टू स्टेटमेंट पॅटर्नच्या जे काही कंपोनेंट्स आहेत त्या कंपोनेंट्सच्या ज्या काही ट्रूथ व्हॅल्यूज आहेत
त्या ट्रूथ व्हॅल्यूजच्या प्रत्येक कॉम्बिनेशनसाठी त्या दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज आयडेंटिकल असतात. अशा दोन स्टेटमेंट पॅटर्नला आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलेंट असं म्हणायचं. आता या ठिकाणी आपण जर दोन स्टेटमेंट पॅटर्न घेतलेत, एक ए आणि दुसरा बी, तर हे दोन स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलेंट आहेत. हे लिहायचं असेल, डिनोट करायचं असेल तर आपल्याला लिहिता येईल ए इक्वल टू बी. इथे इक्वल मार्क मध्ये आपण दोन साइन यूज करतो, पण लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी आपल्याला तिथे 3 लाईन्स यूज करायच्या आहे. ए इक्वल्स टू बी. आता आपण स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करणार. त्या ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये काही व्हॅल्यूज असणार, ट्रूथ व्हॅल्यूज असणार. जर स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलम मध्ये ऑल व्हॅल्यू जर कॅपिटल टी असेल, म्हणजेच आपण असं म्हणणार अ स्टेटमेंट पॅटर्न which has all the entries in the last column of its truth table as T, then that statement pattern is said to be tautology. म्हणजे टॅटॉलॉजी म्हणजे अशी स्टेटमेंट की जी ऑलवेज ट्रू असते. तुम्ही त्याच्या कंपोनेंट्सचं कोणतंही पॉसिबल कॉम्बिनेशन घेतलं तरी ती स्टेटमेंट पॅटर्न ऑलवेज ट्रू असते. त्याला आपल्याला म्हणायचंय, त्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचंय टॅटॉलॉजी. आता अशी स्टेटमेंट पॅटर्न की त्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर त्या ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये आपल्याला प्रत्येक ट्रूथ व्हॅल्यू एफ मिळते फॉर ईच कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कंपोनेंट्स. मग अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपल्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शनलाच फॉलसी असं सुद्धा म्हणतात. कॉन्ट्राडिक्शनलाच फॉलसी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की कॉन्ट्राडिक्शन हे असं स्टेटमेंट पॅटर्न असतं जे ऑलवेज फॉल्स असतं, जे ऑलवेज फॉल्स असतं. आता बघूया, तुमच्या मनात नक्कीच एक प्रश्न आला असेल, सर स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर ऑल टी मिळणार, ठीक आहे, ऑल एफ मिळणार, ठीक आहे, पण असं सुद्धा होऊ शकतं की त्या ठिकाणी नायदर ऑल टी नॉर ऑल एफ असेल तर मग त्याला काय म्हणायचं. मग अशा स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलम मध्ये, ज्या स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलम मध्ये ऑल टी नाहीयेत, ऑल एफ नाहीयेत, मग अशा स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचंय कॉन्टिंजन्सी. या कॉन्टिंजन्सीच्या डेफिनेशन मध्ये आपण असं बघणार, अ स्टेटमेंट पॅटर्न which is neither always true nor always false is called contingency. म्हणजे जे स्टेटमेंट पॅटर्न टॅटॉलॉजी नसतं, कॉन्ट्राडिक्शन नसतं, त्या स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्टिंजन्सी असं म्हणतात. बघा परत एकदा सांगतो, जे स्टेटमेंट पॅटर्न ऑलवेज ट्रू असतं त्याला टॅटॉलॉजी म्हणायचं, जे स्टेटमेंट पॅटर्न ऑलवेज फॉल्स असतं त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणायचं, आणि जे स्टेटमेंट पॅटर्न नायदर टॅटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन त्या स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्टिंजन्सी असं म्हणायचं. आता आपण एक्सरसाइज 1.2 स्टार्ट करूया. याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. इथे आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतील, त्याचा ट्रूथ टेबल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. या एक्सरसाइज मध्ये एकूण 3 टाइपचे क्वेश्चन्स आहे. फर्स्ट टाइपचा क्वेश्चन आहे, आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये, फर्स्ट पार्ट मध्ये. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवायचे आहे. तर थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला डिसाइड करायचं आहे की दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न आहे टॅटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टिंजन्सी आहे. त्या तीनही क्वेश्चन मध्ये एक कॉमन पार्ट आहे की आपल्याला इथे ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर मग आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला पहिले शिकलं पाहिजे ते की ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट कसा करतात. ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची माहिती आवश्यक आहे. तर सुरुवातीला आपण बघूया की ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे, कोणत्या गोष्टी यायला पाहिजे, ते गरजेचे आहे. तर पहिली गोष्ट, आपल्याकडे 5 कनेक्टिव्हज आहेत लॉजिक मध्ये.
ते कोणते आहेत ते आपल्याला माहिती आहे. एक आहे नॉट, दुसरा आहे अँड, तिसरा आहे ऑर, चौथा आहे इम्प्लिकेशन, त्यालाच आपण इफ देन असं रीड करतो, आणि नंतरचं शेवटचं आहे इफ अँड ओनली इफ, त्यालाच आपण डबल इम्प्लिकेशन असं म्हणतो. तर ट्रूथ व्हॅल्यूज यूज केल्यानंतर, या कनेक्टिव्ह सोबत ट्रूथ व्हॅल्यूज यूज केल्यानंतर आपल्याला नेमकं काय मिळतं ते आपण सिम्पली शिकूया. तर बघूया नॉट मध्ये काय असतं. तर नॉट यूज ज्या ठिकाणी होईल तिथे काय बदल होतो. तर नॉट यूज केल्यानंतर ती स्टेटमेंट पॅटर्न जर ट्रू असेल तर नॉट यूज केल्यानंतर ती स्टेटमेंट पॅटर्न फॉल्स बनते, आणि जर ती फॉल्स असेल तर ट्रू बनते. म्हणजेच लक्षात ठेवायचं, नॉट यूज केल्यानंतर टी चं एफ होतं तर एफ चं टी होतं. लर्न करून घ्या ही गोष्ट. नॉट यूज केल्यानंतर टी चं एफ होतं तर एफ चं टी होतं. आता सेकंड कनेक्टिव्ह अँड आहे. तर अँड मध्ये लक्षात ठेवायचं, दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न, दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर टीटी असतील तर कंजंक्शन ट्रू असतं, अदरवाइज ते फॉल्स असतं. म्हणजेच सिम्पली आपण त्याला असं लर्न करू, अँड मध्ये टीटी असेल तर टी, अदरवाइज एफ. अँड मध्ये टीटी असेल तर टी, अदरवाइज एफ. नंतर ऑर मध्ये एफ एफ असेल, ऑर मध्ये एफ एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. ऑर मध्ये एफ एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. इम्प्लिकेशन मध्ये पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स पाहिजे. इम्प्लिकेशन मध्ये पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स पाहिजे. असं जर असेल तर इम्प्लिकेशन ची ट्रूथ व्हॅल्यू एफ असते, अदरवाइज ती टी असते. म्हणजेच इफ देन मध्ये, इम्प्लिकेशन मध्ये टी एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. नंतर शेवटचं कनेक्टिव्ह आहे डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लाइज बाय कंडिशनल. याच्यामध्ये दोन्ही स्टेटमेंट जर सेम असतील, दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील, म्हणजे टीटी किंवा एफ एफ. टीटी असेल तर टी लिहूया आणि एफ एफ असेल तर टी लिहूया. म्हणजेच इम्प्लिकेशन मध्ये सेम असेल तर टी लिहायचं, अदरवाइज एफ लिहायचं. ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना या गोष्टी आपल्याला लर्न पाहिजेत. नॉट यूज केल्यानंतर टी चं एफ होतं, एफ चं टी होतं. अँड यूज केल्यानंतर टी असेल तर टी, अदरवाइज एफ. ऑर यूज केल्यानंतर एफ एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. इम्प्लाइज यूज केल्यानंतर टी एफ, इम्प्लाइज मध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज टी. आणि डबल इम्प्लाइज मध्ये सेम, म्हणजे टी असेल तर टी किंवा एफ एफ असेल तर टी, अदरवाइज आपल्याला एफ लिहायचंय. या बेसिक गोष्टी लर्न केल्यानंतर आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करता येतात. चला बघूया आपण पहिला ट्रूथ टेबल. पहिला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिलंय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. तर याच्यामध्ये आपण या कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्नचे बेसिक कंपोनेंट्स डिवाइड करू, डिस्ट्रीब्यूट करू, वेगवेगळे करू. तर याच्यामध्ये आपण बघितलं की ही क्लोज ब्रॅकेट आहे आणि ही क्लोज ब्रॅकेट इम्प्लाइज पी. मग आपण सुरुवातीला ही क्लोज ब्रॅकेट ऑब्टेन करू. मग ही क्लोज ब्रॅकेट ऑब्टेन करायचं असेल तर याच्यामध्ये परत आपल्याजवळ इथे काय नाहीये, तर आपल्याजवळ इथे क्यू आहे, पण पी इम्प्लाइज क्यू हे बेसिक स्टेटमेंट नाहीये. आपल्याकडे फक्त पी आणि क्यू असणार आहे. याच्यापासून आपल्याला पी इम्प्लाइज क्यू ऑब्टेन करता येतं. म्हणजेच आपल्या फर्स्ट कॉलम मध्ये आपण या ठिकाणी दोन स्टेटमेंट्स आहेत, एक आहे पी आणि दुसरी आहे क्यू. तर पीच्या कॉलम मध्ये आपण लिहिणार आहे टीटी एफ एफ, हे लर्न करून टाकायचं. पीच्या कॉलम मध्ये लिहायचं टीटी एफ एफ, तर क्यूच्या कॉलम मध्ये लिहायचं टी एफ टी एफ. इझिली आपल्या ते लर्न होतं. पीच्या कॉलम मध्ये लिहायचं टीटी एफ एफ, तर क्यूच्या कॉलम मध्ये लिहायचं टी एफ टी एफ. आता पी आणि क्यू आपल्याजवळ आहे. या पी आणि क्यू पासनं आपल्याला हे स्टेटमेंट पॅटर्न ऑब्टेन करायचं आहे.
मग आता हे स्टेटमेंट पॅटर्न ऑब्टेन करण्यासाठी आपण पहिले ऑब्टेन करू P इम्प्लाइज Q. आपण पहिल्या स्टेपला ऑब्टेन करू P इम्प्लाइज Q. नंतर P इम्प्लाइज Q ऑब्टेन झाल्याच्या नंतर आपण ऑब्टेन करणार आहे P इम्प्लाइज Q अँड Q. म्हणजे ही आमची याच्या नंतरची स्टेप असणार. आणि थर्ड मध्ये आपल्याला ही स्टेटमेंट आहे आमच्या जवळ, P इम्प्लाइज Q ही स्टेटमेंट आहे आणि अँड Q ही कंप्लीट स्टेटमेंट आहे आणि इम्प्लाइज P म्हणजे आपल्याला कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न मिळून जातं. मग आता चला सुरुवात करूया. इथे फर्स्ट कॉलम मध्ये P लिहिणार, सेकंड कॉलम मध्ये Q लिहिणार. P च्या कॉलम मध्ये आपण TTFF लिहिणार, Q च्या कॉलम मध्ये TFTF लिहिणार. इथे फर्स्ट आपल्याला पाहिजे ते P इम्प्लाइज Q. सेकंड पार्ट आहे P इम्प्लाइज Q अँड Q. P इम्प्लाइज Q अँड Q. आणि फायनली स्टेटमेंट पॅटर्न, कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. आता आपण बघितलं की इम्प्लिकेशन मध्ये TF असेल तर F, अदरवाइज T. मग या ठिकाणी TF सेकंड नंबरला आहे, TF सेकंड नंबरला आहे. TF असेल तर F लिहू, अदरवाइज इथे T लिहूया. बेसिक आहे P इम्प्लाइज Q, TF असेल तर F, अदरवाइज T. आता आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न आहे P इम्प्लाइज Q अँड Q. म्हणजे जर इथे स्टेटमेंट्स बघितल्या तर इथे कनेक्टिव्ह यूज झालाय अँड. मग आपण P इम्प्लाइज Q चा कॉलम बघूया आणि Q चा कॉलम बघूया. P इम्प्लाइज Q आणि Q च्या कॉलम मध्ये इथे कोणतं कनेक्टिव्ह आहे? अँड कनेक्टिव्ह आहे. एक लक्षात ठेव, अँड कनेक्टिव्ह साठी, ऑर कनेक्टिव्ह साठी आणि डबल इम्प्लिकेशन साठी, अँड ऑर आणि डबल इम्प्लिकेशन साठी आपल्याला हे कॉलम्स इंटरचेंज झाले तरी काहीच फरक पडत नाही. अँड ऑर आणि डबल इम्प्लिकेशन साठी कॉलम इंटरचेंज झाले तर फरक पडत नाही. फक्त आपल्याला लक्षात ठेवावं लागेल इम्प्लिकेशन साठी इथे कॉलम इंटरचेंज करता येत नाही. इथे पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू असतं. म्हणून याच्यामध्ये लक्षात ठेवूया. आता या दोन कॉलम मध्ये कोणतं कनेक्टिव्ह यूज झालंय? अँड. अँड मध्ये काय असतं? TT असेल तर T, अदरवाइज F. मग आता इथे बघायचं अँड मध्ये TT कुठे आहे? इथे हे बघा, इथे T आहे, इथे T आहे. इथे TT असेल तर T लिहायचं. मग इथे TT आहे, मग मी इथे T लिहितो. इथे T आहे, इथे T नाहीये, मग मी इथे F लिहितो. इथे T आहे, इथे पण T आहे, मग मी इथे T लिहितो. इथे T नाहीये, इथे पण T नाहीये. इथे T आहे, TT नाहीये, मग आपण या ठिकाणी काय लिहू? F. म्हणजे TT असेल तर T लिहायचं, अदरवाइज F लिहायचं. आता आपल्याजवळ जी कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न आहे त्या कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्नचा एक पार्ट आहे आणि तो कंप्लीट पार्ट इम्प्लाइज करतो P ला. तो कंप्लीट पार्ट इम्प्लाइज करतो P ला. मग आपल्याला इम्प्लिकेशन मध्ये असं जावं लागेल. म्हणजे या स्टेटमेंट पॅटर्न, ही स्टेटमेंट पॅटर्न ट्रू आणि ही स्टेटमेंट पॅटर्न फॉल्स जिथे असेल त्याचं ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला इथे लिहायचं आहे. मग आता इथे बघू TF असं बघायचं. TF हा P चा कॉलम आहे, ही कंप्लीट स्टेटमेंट इम्प्लाइज P आहे. मग ही कंप्लीट स्टेटमेंट आणि ही P स्टेटमेंट. TF इथे नाहीये TF. TF असेल तर F लिहिणार, अदरवाइज आपण इथे T लिहिणार. इथे TF नाहीये, आपण इथे काय लिहिणार? T. इथे TF आहे, TF असेल तर F. TF नाहीये म्हणून आपण T लिहू. अशा प्रकारे आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करता येतो. सिक्स क्वेश्चनचा ट्रूथ टेबल कसा कन्स्ट्रक्ट करायचा आहे ते बघू. स्टेटमेंट पॅटर्न आहे निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q अँड निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. तो स्टेटमेंट पॅटर्न दिलाय, त्याचा आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे.
मग आता ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना इथे बेसिक स्टेटमेंट्स कोणकोणते आहेत ते चेक कर. बेसिक स्टेटमेंट्स कोणते आहेत तर इथे पी आणि क्यू या दोन स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट लेटर्स आहे. पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट लेटर्स आहे, बाकीचे सगळे कनेक्टिव्हज आहेत. म्हणून आपण ट्रूथ टेबलच्या फर्स्ट कॉलमचं हेडिंग असणारे पी, सेकंड कॉलमचं हेडिंग असणारे क्यू. आता आपण स्टेटमेंट पॅटर्न जर ऑब्झर्व केलं, त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये नॉट पी आहे, नॉट क्यू आहे. इकडे सुद्धा नॉट क्यू आणि नॉट पी यूज झालेले आहे. म्हणून आपण सुरुवातीलाच नॉट पी आणि नॉट क्यू लिहून घेऊ. सुरुवातीलाच हेडिंग मध्ये नॉट पी इथे लिहितो मी आणि इथे नॉट क्यू लिहितो. आता हे कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. अँड कनेक्टिव्हच्या लेफ्ट साइडचा एक पार्ट आणि राईट साइडचा एक पार्ट. तर अँड कनेक्टिव्हचा इकडचा पार्ट जर बनवायचा असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, नॉट पी, परत काय पाहिजे, नॉट क्यू. तर नॉट पी पण आपल्या जवळ आहे, नॉट क्यू पण आपल्या जवळ आहे. म्हणून आपण हा पार्ट या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणून याच्या समोरचं कॉलमचं हेडिंग असणार आहे नॉट पी इम्प्लाइज नॉट क्यू. हेडिंग असणार आहे नॉट पी इम्प्लाइज नॉट क्यू. आणि इझिली आता आपण या अँड कनेक्टिव्हच्या राईट साइडचा जर पार्ट बघितला तर त्या ठिकाणी नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी आहे, नॉट क्यू आहे आपल्या जवळ, नॉट पी पण आहे. मग आता आपण याचा नेक्स्ट हेडिंग नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी असं असणार आहे. आता कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्नचा जर विचार केला तर त्याचा अँड कनेक्टिव्हच्या लेफ्ट साइडचा पार्ट पण आहे, राईट साइडचा पार्ट पण आहे. आणि दोन्ही पार्ट आपल्याला आता अँड कनेक्टिव्हचा यूज करून कनेक्ट करायचे. हा फर्स्ट पार्ट आहे नॉट पी इम्प्लाइज नॉट क्यू, कनेक्टिव्ह आहे अँड. आणि सेकंड पार्ट आहे नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी. नेहमीप्रमाणे फर्स्ट पीच्या कॉलम मध्ये आपण TTFF लिहिणार, क्यूच्या कॉलम मध्ये TFTF लिहिणार. पीच्या कॉलम मध्ये TTFF तर क्यूच्या कॉलम मध्ये आपण लिहिणार TFTF. आता इथे नॉट पी नॉट क्यू आहे. आपल्याला माहिती आहे नॉट मध्ये काय असतं. नॉट मध्ये टीचं एफ होतं तर एफचं टी होतं. आपल्याला पीचं नॉट लिहायचं आहे तर पीचं नॉट, टीचं एफ लिहूया, टीचं एफ लिहूया, एफचं टी बनतं, एफचं टी बनतं. म्हणजे पी स्टेटमेंट TTFF होतं तर नॉट पी स्टेटमेंट FFTT आहे. आता क्यूचं नॉट क्यू लिहायचं आहे तर क्यू मध्ये आहे टी, टीचं बनणार एफ, या एफचं बनणार टी, टीचं बनणार एफ, एफचं बनणार टी. म्हणजे टीचं एफ, एफचं टी, टीचं एफ, एफचं टी. म्हणजे क्यू स्टेटमेंट होतं TFTF चं नॉट क्यू झालं FTFT. आता आपल्याला नॉट पी इम्प्लाइज नॉट क्यू बघायचं आहे. याच्या हेडिंगच्या ट्रूथ व्हॅल्यूज या कॉलम मध्ये ट्रूथ व्हॅल्यूज काय काय असतील. तर या ठिकाणी नॉट पी इथे यूज झाले आणि या ठिकाणी आहे नॉट क्यू. आता या दोन कॉलम्स साठी आपल्याला इम्प्लाइज हे कनेक्टिव्ह यूज करायचं. इम्प्लाइज मध्ये काय असतं, TF असेल तर F, अदरवाइज T. मग आता इथे नॉट पी इम्प्लाइज नॉट क्यू आहे, नॉट पी इम्प्लाइज नॉट क्यू. म्हणजे आम्हाला असा विचार करायचा आहे टी, इकडचं टी आणि इकडचं एफ पाहिजे तरच आपल्याला एफ लिहायचं, अदरवाइज टी लिहायचं. आता इथे TF नाहीये, TF असेल तर F लिहिणार, अदरवाइज टी लिहिणार. TF नाहीये, TF असेल तर F लिहिणार, अदरवाइज टी लिहिणार. इथे TF आहे, TF असेल तर F लिहिणार, TF नाहीये मग आपण T लिहिणार. आता आपल्याकडे नेक्स्ट हेडिंग आहे नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी. नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी आहे. मग आता हा एरो तिकडनं इकडं असणार. म्हणजे आपण या कॉलम मध्ये टी बघणार तर या कॉलम मध्ये एफ बघणार. बघूया चला. इथे TF आहे का, इथे TF नाहीये, TF नाहीये म्हणून आपण टी लिहिणार. इथे TF आहे, सेकंड नंबरला TF आहे, TF असेल तर आपण F लिहिणार. इथे TF नाहीये, इथे पण TF नाहीये
म्हणून आपण या ठिकाणी टी आणि या ठिकाणी टी लिहिणार. आता आपल्या समोरचा लास्ट या ट्रूथ टेबलचा लास्ट पार्ट, तर आपल्याकडे फर्स्ट पार्ट आहे, सेकंड पार्ट पण आहे आणि हे दोन्ही पार्ट अँड कनेक्टिव्हनं जॉईन केलेत. हे दोन्ही पार्ट अँड कनेक्टिव्हनं जॉईन केलेत. आता आपण जे दोन्ही पार्ट्स आहेत ते बघितलेत, तर हा फर्स्ट पार्ट आहे आणि हा सेकंड पार्ट आहे आणि या दोन्ही पार्ट मध्ये यूज केले कनेक्टिव्ह अँड. आणि आपल्याला माहिती आहे अँड मध्ये काय असतं, टीटी असेल तर टी लिहायचं, अदरवाइज एफ लिहायचं. मग आता इथे टीटी कुठे आहे ते बघू. बघा हा कॉलम बघा, हा कॉलम बघा, टीटी बघा, टीटी असेल तर टी लिहा, अदरवाइज एफ लिहा. बघूया टीटी कुठे, तर हे बघा इथे टीटी असेल तर आपण इथे टी लिहिणार, इथे टीटी नाहीये मग एफ लिहिणार, इथे टीटी नाहीये मग आपण एफ लिहिणार, इथे टी टी आहे, टी टी आहे मग टी लिहिणार. अशा प्रकारे या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल आपण कन्स्ट्रक्ट केला आणि या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू आली आहे टी एफ एफ टी. आता आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी एक्झाम्पल 8 कन्सिडर करू. आपण जे याच्या पहिले जे दोन एक्झाम्पल घेतले याच्यामध्ये दोन स्टेटमेंट लेटर्स होते पी आणि क्यू. आता आपण इथे स्टेटमेंट लेटर्स 3 कन्सिडर करणार, पी क्यू आणि आर. जेव्हा दोन स्टेटमेंट लेटर असतात पी आणि क्यू, तेव्हा आपण पीच्या कॉलम मध्ये एंट्रीज लिहितो टी टी एफ एफ, तर क्यूच्या कॉलम मध्ये एंट्रीज लिहितो टी एफ टी एफ. पण आता जर आमच्याजवळ 3 लेटर्स असतील, 3 स्टेटमेंट लेटर्स असतील पी क्यू आणि आर, मग या ठिकाणी पी क्यू आणि आर या तीनही स्टेटमेंट लेटर्सच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्सचा विचार करण्यासाठी आपल्याला काय ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायचे ते आपण बघूया. तर या ठिकाणी मी पहिले बेसिक लेटर्स स्टेटमेंट लेटर्स आहेत पी क्यू आणि आर. तर इथे पीच्या कॉलम मध्ये लक्षात ठेवायचं, जसं तिथे 2t आणि 2f असतं तसं इथे पीच्या कॉलम मध्ये आपल्याला 4t कन्सिडर करायचे आणि नंतर 4f कन्सिडर करायचे. लक्षात राहील पीच्या कॉलम मध्ये 4t 4f. आता क्यूच्या कॉलम मध्ये काय असेल तर 2t 2f 2t 2f. आणि आरच्या कॉलम मध्ये अल्टरनेट घ्यायचं, TF 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 TF. हे झालं आरच्या कॉलम मध्ये. लक्षात ठेवण्यासाठी आपण असं म्हणूया, पीच्या कॉलम मध्ये 4t 4f, क्यूच्या कॉलम मध्ये 2t 2f 2t 2f, तर आरच्या कॉलम मध्ये TF 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 TF. या ठिकाणी पी क्यू आर च्या ऑल ट्रूथ व्हॅल्यूचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स या ठिकाणी आपण विचारात घेतले आहेत. आता आपल्याला स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल समोर कन्स्ट्रक्ट करायचा आहे. बघूया. स्टेटमेंट पॅटर्नला ऑब्झर्व केलं. या स्टेटमेंट पॅटर्नला ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्नला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. तर 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं इफ अँड ओनली इफ डबल इम्प्लाइज या कनेक्टिव्ह. या कनेक्टिव्हच्या लेफ्ट साइडचा एक पार्ट आणि राईट साइडचा एक पार्ट. मग आपण पहिले लेफ्ट साइडचा एक पार्ट तयार करू. मग लेफ्ट साइडच्या पार्ट मध्ये आपल्याजवळ काय आहे, तर लेफ्ट साइडच्या पार्टचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याजवळ पी आहे पण क्यू इम्प्लाइज आर नाहीये. म्हणून आपण सुरुवातीला क्यू इम्प्लाइज आर ऑब्टेन करून घेऊ. म्हणून याच्या नंतरच्या कॉलमचे हेडिंग असणार आहे क्यू इम्प्लाइज आर. आता आपल्याजवळ क्यू इम्प्लाइज आर आहे, सोबतच पी सुद्धा आहे आणि मग आपल्याला या ठिकाणी पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर म्हणजेच या कनेक्टिव्हच्या लेफ्ट साइडची साइड या ठिकाणी लेफ्ट साइड आपल्याला ऑब्टेन करता येईल. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर हा झाला त्या कनेक्टिव्हच्या लेफ्ट साइडचा पार्ट.
आता त्याच्या राईट साईडच्या पार्टमध्ये आपल्याजवळ काय आहे काय नाही, मग राईट साईड कशी ऑब्टेन होईल याचा विचार करू. या ठिकाणी आपल्याजवळ आहे आर, या ठिकाणी आपल्याजवळ आर आहे पण पी अँड क्यू नाहीये. मग आपल्याला पहिले पी अँड क्यू ऑब्टेन करावं लागेल, म्हणून हेडिंग असणार आहे पी अँड क्यू. आणि मग पी अँड क्यू आहे आता आपल्याजवळ, सोबतच आर आहे, मग आपल्याला त्या दोघांमध्ये इम्प्लाइज इफ देन हे कनेक्टिव्ह यूज करायचं आहे. मग आपल्याला इथे मिळणार पी अँड क्यू इम्प्लाइज आर. आता विचार केला तर डबल इम्प्लाइजची लेफ्ट साइड पण आपल्याकडे आहे, राईट साइड पण आपल्याकडे आहे. आता आपण कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न लिहू शकतो आणि म्हणून या ठिकाणी मी असं लिहिणार आहे कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न P implies Q implies R, double implies P and Q implies R. हे कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न. आता आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. सुरुवात कशी केली परत एकदा एक्सप्लेन करतो. या ठिकाणी 3 स्टेटमेंट लेटर्स होते P, Q आणि R. मग मी P च्या कॉलम मध्ये 4T 4F लिहिले, Q च्या कॉलम मध्ये 2T 2F 2T 2F, तर R च्या कॉलम मध्ये TF 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 TF. मग बघितलं स्टेटमेंट पॅटर्न मध्ये मेन कनेक्टिव्ह आहे इफ अँड ओनली. मग ठरवलं इफ अँड ओनली चा पहिले लेफ्ट पार्ट ऑब्टेन करू, मग राईट पार्ट ऑब्टेन करू. मग लेफ्ट पार्ट मध्ये काय नाहीये माझ्याकडे, तिथे Q इम्प्लाइज R नाहीये, P आहे, Q इम्प्लाइज R नाहीये. मग कोणता कॉलम ऑब्टेन करायचा, मग Q इम्प्लाइज R ऑब्टेन करायचा आहे. मग Q इम्प्लाइज R आहे, P आहे, मग आपल्याला लेफ्ट साइड ऑब्टेन करता येईल. असाच विचार राईट साइड संदर्भात केला तर राईट साइडचा इथे कोणता पार्ट आपल्याजवळ नाहीये तो ऑब्टेन करून घेऊ. मग आपण ऑब्टेन करणार P अँड Q आणि मग ऑब्टेन करणार R. R आपल्याजवळ आहेच, मग आपण ऑब्टेन करणार P अँड Q इम्प्लाइज R, म्हणजेच इफ अँड ओनली चा राईट पार्ट. लेफ्ट पार्ट आहे, राईट पार्ट आहे, याला आपण डबल इम्प्लाइज इफ अँड ओनली न कनेक्ट केलं की कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न या ठिकाणी तयार झालं. अशा प्रकारे आपण ट्रूथ टेबल मध्ये हेडिंग्स लिहिल्या. आता आपण या ठिकाणी त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा बदलतात ते बघूया. फर्स्ट आहे Q इम्प्लाइज R. आता लक्षात ठेवा तिथे इम्प्लाइज मध्ये काय, ते इम्प्लाइज मध्ये TF असेल तर F, अदरवाइज T. Q इम्प्लाइज R, या ठिकाणी Q इम्प्लाइज R असं जाणार. आपण Q इम्प्लाइज R म्हटलं, मग Q च्या कॉलम मध्ये जिथे T असेल आणि त्याच्यासाठी R च्या कॉलम मध्ये जिथे F असेल तिथे म्हणजेच TF असेल तर आपण F लिहिणार, अदरवाइज T लिहिणार. चला या, मग या ठिकाणी TF आहे का, नाही. TF असेल तर F लिहिणार, अदरवाइज T लिहिणार. TF आहे, TF असेल तर F, TF नाहीये अदरवाइज T, TF नाहीये अदरवाइज T, TF असेल तर F, अदरवाइज T, TF आहे, TF असेल तर F, TF नाहीये अदरवाइज T, नाहीये अदरवाइज T. अशा प्रकारे आपल्याला Q इम्प्लाइज R चा कॉलम ऑब्टेन झाला. आता P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R म्हटलं म्हणजे आता आपल्याजवळ P चा कॉलम आहे आणि हा P चा कॉलम आणि हा Q इम्प्लाइज R चा कॉलम, आणि या दोन कॉलम मध्ये आपल्याला यूज करायचंय इम्प्लाइज हे कनेक्टिव्ह. या ठिकाणी P चा कॉलम आहे आपल्याजवळ, Q इम्प्लाइज R चा कॉलम आहे आणि याच्यामध्ये कोणतं कनेक्टिव्ह यूज करायचं, इम्प्लाइज. आता फोकस कोणते कॉलम करायचे, ते P चा कॉलम. बघा हा कॉलम आणि हा कॉलम, याच्यामध्ये बघा TF बघायचं, TF असेल तर F लिहायचं, अदरवाइज T लिहायचं. बघा इथे TF, इथे F नाहीये म्हणून आपण इथे T लिहिणार. इथे TF आहे, TF असेल तर F, इथे TF नाहीये म्हणून T, इथे TF नाहीये म्हणून T, इथे F F F F आहे म्हणजे इथे T नसणारच आहे, म्हणजेच इथे काय असणार आहे, T असणार आहे. चारही साठी T असणार आहे. आता आपण ऑब्टेन करणार P अँड Q चा कॉलम. मग आता P आणि Q चा कॉलम ऑब्टेन करण्यासाठी जास्त दूर जायची गरज नाही, P सोबत Q आहेच. मग या ठिकाणी P आहे, इथे Q आहे. मग आता इथे P आणि Q चा P अँड Q ऑब्टेन करायचा. अँड मध्ये काय असतं, तर TT असेल तर T, अदरवाइज F लिहायचं. मग अँड मध्ये TT असेल तर T कुठे असणार आहे, हे बघा इथे TT असेल तर आपण इथे T लिहिणार,
इथे टी टी आहे, मग इथे टी लिहिणार, इथे टी टी नाही, इथे नाहीये आणि इथे कुठेच नसणार आहे. म्हणजे पहिल्या दोनच कॉम्बिनेशन साठी टी टी असणार, बाकीच्यांसाठी नसणार. म्हणून टी टी असेल तर टी, अदरवाइज एफ लिहिणार. म्हणून आपण याच्या नंतरच्या 6 ट्रूथ व्हॅल्यूज या एफ लिहिणार. 6 ट्रूथ व्हॅल्यूज या एफ लिहिणार. आता याच्या समोरचं बघू. आता पी अँड क्यू इम्प्लाइज आर म्हटलं म्हणजे हा कॉलम आणि आर कॉलम या दोन कॉलमचा आपल्याला विचार करायचा आहे. या दोन कॉलमचा विचार करायचा आहे. आणि हा कॉलम इम्प्लाइज हा कॉलम म्हणजेच या कॉलम मध्ये आम्हाला पहिले टी बघायचं, या कॉलम मध्ये टी बघायचं आणि आरच्या कॉलम मध्ये एफ बघायचं आणि टी एफ असेल तर एफ लिहायचं, अदरवाइज टी लिहायचं. मग टी एफ कुठे आहे बघा. इथे टी पहिले हे बघायचं, नंतर इकडचं बघायचं. टी एफ नाहीये, टी एफ यस, सेकंड नंबरला एफ आहे. मग सेकंड नंबरला आपण एफ लिहिणार. परत इथे टी 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 नाहीये, मग टी एफ असेल तर एफ असणार, अदरवाइज ते काय असणार, टी असणार. म्हणजेच फक्त सेकंड नंबरलाच एफ असणार, बाकीच्या ऑल कॉम्बिनेशन साठी ते टी असणार, बाकीच्या ऑल कॉम्बिनेशन साठी ते टी असणार. सेकंड नंबरलाच फक्त इथे बघा, सेकंड नंबर पी अँड क्यू, सेकंड ट्रूथ व्हॅल्यू टी, आरच्या याच्यामध्ये सेकंड ट्रूथ व्हॅल्यू एफ. टी एफ असेल तर एफ लिहिणार, अदरवाइज टी एफ कुठेच मिळत नाही, मग आपण टी लिहिलं. आता या ट्रूथ टेबलचा शेवटचा पार्ट. तर फर्स्ट लेफ्ट साइड आहे स्टेटमेंट पॅटर्नची ही, आणि ही आहे त्याची राईट साइड. ही राईट साइड आहे, ही लेफ्ट साइड आहे. आणि याच्यामध्ये यूज केलंय इफ अँड ओनली इफ, म्हणजेच डबल इम्प्लाइज हे कनेक्टिव्ह. माहिती आहे आम्हाला डबल इम्प्लाइज मध्ये सेम असेल तर टी, अदरवाइज एफ. आनंदाची गोष्ट बघा, या ठिकाणी बघा, इथे बघा, इथे बघा, सेम सेम टी टी एफ एफ, टी 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 टी. म्हणजे सेम असेल तर टी लिहिणार, म्हणजे सेम असेल तर टी लिहिणार, सेम असेल तर आपण टी लिहिणार. आणि आपल्याला माहिती आहे ज्या स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलम मध्ये ऑल एंट्रीज टी असतात, त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण समोर टॅक्टॉलॉजी असं म्हणतात. असे थर्ड क्वेश्चन आहे. जसं इथे फर्स्ट क्वेश्चन होता ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं, तसाच क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा की find whether the following statements are tautology, contradiction and contingency. मग आता आपण हा स्टेटमेंट पॅटर्न ट्रूथ टेबल तयार केला आहे स्टेटमेंट पॅटर्नचा. याचा लास्ट कॉलम मध्ये ऑल एंट्रीज टी आल्या. आता ज्या स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलम मध्ये ऑल एंट्रीज टी असतात त्याला म्हणायचं टॅटॉलॉजी. जर ऑल एंट्रीज एफ असतील तर म्हणायचं कॉन्ट्रडिक्शन. आयदर ऑल टी नॉर ऑल एफ असतील तर म्हणायचं कंटिन्युअस.